पौराणिक कथा माता पार्वती आणि मासिक पाळीचा आशीर्वाद. एकदा काय झाले, हिमालय पुत्री माता पार्वती ध्यानात बसल्या होत्या. त्यावेळी संपूर्ण विश्वात असा नियम होता की स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना जाणवत नव्हत्या. पण त्या काळात स्त्रियांना मुलं जन्माला घालताना अत्यंत कष्ट होत असे. त्या वेदना त्यांना सहन कराव्या लागत. जन्माच्या वेदना असह्य झाल्यामुळे पृथ्वीवर दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते. हे पाहून देवी पार्वतीचे हृदय पिळवटून गेले. त्या भगवान महादेवाजवळ गेल्या आणि म्हणाल्या, हे प्रभू, मातृत्वाच्या आनंदासाठी स्त्रीला इतक्या असह्य यातना का? त्यानंतर भगवान शंकर म्हणाले, हे दुःख कमी करण्याचा एकमेव उपाय आहे. जर स्त्रियांना प्रत्येक महिन्याला थोडा शारीरिक कष्ट आणि शुद्धीकरणाचा कालावधी मिळाला तर प्रसूतीच्या वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतील. माता पार्वतीने संपूर्ण स्त्री जातीच्या कल्याणासाठी हा नियम स्वीकारला. त्या क्षणापासून मासिक पाळीची सुरुवात झाली आणि त्या बदल्यात स्त्रीचे शरीर पवित्र, सामर्थ्यवान आणि बालक निर्माण करण्यास सक्षम झाले. मासिक पाळी ही लाजेची नव्हे तर शक्तीची निशाणी आहे. देवांनी दिलेला हा आशीर्वाद आहे, अपमान नाही. जगात जीवनाचा उगम स्त्रीच्या शरीरातून होतो. ती सृजनाची देवी आहे. देहाची शुद्धी, मनाची सहनशक्ती आणि मातृत्वाचे सामर्थ्य याचा आशीर्वाद आहे मासिक पाळी. त्यावर लाज नाही, गर्व करा. मासिक पाळीत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.